नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, किती हाक द्यावी तुझ्या मनाला, किती थांबवावे मी माझ्या दिलाला, किती रडोनी जीवाने हसावे, कितीदा नव्याने तुला आठवावे, डोळ्यातले पाणी नव्याने वहावे, कितीदा नव्याने तुला आठवावे. नमस्कार, मी अनामिका गाडगीळ आणि आज मी संगीत ह्या विषयावर लेक्चर घ्यायला आली आहे. बिफोर यू बिगिन, हे आमच्याकडून एक छोटंसं वेलकम. थँक्यू. सॉरी, मला थोडा उशीर झाला. प्लीज कंटिन्यू. बर, सुरू करूया. अर्थातच मी एक गायिका आहे, त्यामुळे भारतीय संगीत हा विषय माझ्या खूप जवळचा आहे आणि आज याच विषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. स्वरादपि परम ब्रह्म, नाद ब्रह्म विदुस्तथा. म्हणजे स्वरांच्या पलीकडेही एक ब्रह्म आहे, ज्याला आपण नाद ब्रह्म असं म्हणतो. भारतीय संगीत हे अतिशय प्राचीन आणि समृद्ध कलांपैकी एक आहे. भारतीय संगीतामध्ये दोन प्रमुख पद्धती आहेत. एक हिंदुस्थानी संगीत पद्धती आणि दुसरी दाक्षिणात्य म्हणजेच कर्नाटकी संगीत पद्धती. हिंदुस्थानी संगीत पद्धती ही प्रामुख्याने उत्तर भारतामध्ये प्रचलित आहे. यामध्ये ध्रुपद, धमार, ख्याल, ठुमरी यासारख्या गायन शैलींचा समावेश होतो. तर दाक्षिणात्य म्हणजेच कर्नाटकी संगीत पद्धती ही भारताच्या दक्षिण प्रांतात प्रचलित आहे. हे संगीत अतिशय शिस्तबद्ध आणि भक्ती रसाने ओतप्रोत असं असतं. मल्हार रागाने पाऊस पडण्याच्या तर दीपक रागाने दिवे पेटण्याच्या कथा आपण ऐकल्या असतील, हो ना? हा केवळ एक चमत्कार नसून सुरांच्या कंपनांची ती ताकद आहे. शास्त्रीय संगीताबरोबरच आपल्या भारताला लोकसंगीताचा म्हणजेच फोक म्युझिकचा सुद्धा खूप मोठा वारसा लाभलाय. महाराष्ट्राचा विचार केला तर पोवाडा, भारूड, लावणी आणि भजनांशिवाय आपलं जीवन अपूर्ण आहे. संतांच्या अभंगवाणीनी महाराष्ट्राची माती सुरांनी न्हावून निघाली आहे. तसंच आजच्या काळात चित्रपट संगीत आणि सुगम संगीतानी भारतीय संस्कृतीला जगभरात ओळख मिळवून दिली आहे. आजच्या धावपळीच्या आणि स्ट्रेसफुल लाईफमध्ये म्युझिक हे एक उत्तम औषध मानलं जातं. याला म्युझिक थेरपी असं म्हणतात. संगीत मन एकाग्र करतं, बुद्धीला चालना देतं आणि माणसाला माणुसकीशी जोडतं. शेवटी इतकंच म्हणेन की भाषा जरी वेगवेगळ्या असल्या तरी संगीताची भाषा मात्र एकच आहे. खरं तर संगीत कशात नाही, संगीत प्रत्येकच गोष्टीमध्ये आहे. मला सांगा, तुम्हाला संगीत कुठे कुठे सापडतं किंवा जाणवतं? अरे, पक्ष्यांच्या किलबिलाटात, पावसांच्या सरीमध्ये, ओढ्याच्या पाण्यात आणि रानातल्या पिकात. वाह, किती सुंदर. मॅडम, ट्रेनच्या आवाजात. येस, करेक्ट. वाऱ्याच्या झोक्यात, आईच्या ओरडण्यामध्ये. अरे बापरे, हे युनिकच झालं. आईच्या ओरडण्यामध्ये पण संगीत आहे. खरं तर तुम्ही ज्या ज्या गोष्टीचा विचार कराल ना, त्या त्या गोष्टीत संगीत तुम्हाला सापडेलच.
आज तुमच्या सगळ्यांशी संवाद साधून मला खरंच खूप छान वाटलं. थँक्यू सो मच. सूर तेच छेडावे जे अंतरी विरतील, शब्दा वाचून संगीत जे मनाला कळतील. म्हणजे माझी चिठ्ठी असली मिळाली तर आता हे मला देवळात भेटायला येणार.